हॅलो 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 चेक हॅलो 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 आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज येतोय ना? झोपलावलाय ना अजिबात आणि झोपायचं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज हा मुंबई रंगमंचावरचा गेल्या 6 तारखेला शाहिरांचा आणि माझा पहिला कार्यक्रम जो ओपनचा शो होता तो पवईमध्ये झालेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या हॉलचा हा पहिला शो होतोय, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं होतोय. आणि हा शो मित्रांनो हाऊसफुल झालाय. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. हा शुभारंभ आहे आजचा. आणि म्हणून या ठिकाणी कोरसचे जरा माहिती एकदा परत चेक करा. त्यांचा आवाज वाढवा. हॅलो 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 करायची ना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं. तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही. हो ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येणामाई, अहो ती डोंगराची माझी येणामाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येणामाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि म्हणून हे माझ्या माय बापा, हे रसिक राजा, आणि ही छोटीशी विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे का? तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. ही सेवा करणे आज तुझ्या पायी. हो ही सेवा आज करण्या तुझ्या पायी. हे रसिका तूच बाप आई. हे रसिका तूच बाप आई.
अरे किती वरडू मी तुझी नवलाई, हे रसिका तूच बाप आणि आई. किती वरडू तुझी नवलाई, चौदा विद्या आणि 64 कलेचा स्वामी, सुख करता दुःख हरता, या विश्वाचा पालन करता, श्री बाप्पा गजाननाला त्रिवार वंदन करून, नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज, बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी, जाणता राजा, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेशू छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून, धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून, मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून, या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोपेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री कोटवाडी हनुमान मंडळ, जय बजरंगबली कला मंदिर कला क्रीडा शैक्षणिक यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई खोटे श्री नाच मंडळ, मी शाहीर राजेश निकम, मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलावलेली मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतोय, एक आनंदाची गोष्ट आहे की आजची जी सेवा आहे मित्रांनो, ही सेवा कोंडवाडी हनुमान मंडळ, जय बजरंगबली कला पथक कला क्रीडा व शैक्षणिक माझ्याच तालुक्यातील गाव आहे, खडीपाट्यात आमचं गाव आहे. आणि सार्थ अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवणारी गावं अजून देखील तागाई जिवंत आहेत मित्रांनो. त्यासाठी ही नुसती मित्रांनो ही बोलायची गोष्ट नाही, पण आज या माझ्या मंडळाचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय की मुंबई रंगमंचावरचा आज योगायोगानं हा पहिला कार्यक्रम आहे मित्रांनो. आणि तो पहिला कार्यक्रम आपण सर्व रसिक मायबापांनी या माझ्या मंडळावरती विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाहिरांवरती विश्वास ठेवून हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी. आणि म्हणून मित्रांनो आज या कार्यक्रमाचे यजमान तसंच या मंडळाचे पदाधिकारी कोंडवाडी हनुमान मंडळ या मंडळाचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुरेश नासरे माऊली, या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दनजी चिलकडे माऊली, या मंडळाचे सचिव मंगेशजी हरावडे माऊली, तसेच जय बजरंगबली कला पथक
या कलापथकाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी चिरकटे माऊली, ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दत्तारामजी हरावडे माऊली आणि मित्रांनो या कार्यक्रमासाठी ज्यांचा मला पहिला फोन आला, अगदी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा भले कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती नसते पण एखादा फोन मात्र असतो, एखादा मेसेज असतो, तर याच मंडळातील एक सदस्य माझे बंधू अमोलदादा चिनकटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या या कोंडवाडीतील सर्व आजच्या कार्यक्रमासाठी या मंडळातील पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, माझ्या महिला वर्ग असलेल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे घेऊन जातोय ते माझे सोबती, माझे संगीतकार, आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू विशालदादा सुतार, ज्यांचे ढोलकी आपण मित्रांनो वारंवार ऐकत असाल. प्रत्येक मराठी चॅनलमध्ये रियालिटी शोला ज्यांची ढोलकी वाजते ते माझे बंधू आज मला ढोलकीला साथ देतात. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत या वर्षी सुद्धा माझ्या सबंध कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी काहीतरी नवीन पर्वणी घेऊन येईल असे माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय नेहमीप्रमाणे माझा भाऊ प्रणव काताळे. त्याचप्रमाणे मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील, आपल्याच दापोली तालुक्यातील अश्वण गावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ, आमचा आदित्य असेल आणि सर्व आमची मंडळी, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी माझी शिष्य मंडळी, चाहता वर्ग, मित्र परिवार बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ मिळते माझे शिष्य अनिकेतजी पाष्टे, वेदांतजी जाधव, दीपकजी नाचरे, माझे बंधू प्रथमेश सावंत, अमोलदादा बाईत, प्रथमेशदादा कनेरे, त्याचप्रमाणे शाहीर आदित्यजी खांडेकर, बँजोवादक, कीबोर्ड प्लेअर करतात संदेशजी खांडेकर, त्याचप्रमाणे आमचे कोकणातील युट्यूबर्स या ठिकाणी बरेचसे कॅमेरे लागलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी माझे बंधू शंकरदादा कळंबटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय तुरेवाले शाहीर माझे बंधू आणि शाहिरांचे सोबती संतोषजी कोलपटे बुवा हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिन दादा असतील, हे सर्व या ठिकाणी मंडळी जीवाभावाची मित्रांनो मंडळी आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलाय मुजरा तो माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना. मला आवडतो तोच माझा हिरो, बाकी तुझ्या समोर सारे शिराणी करणार तुलाच मी हिरो. विकास लांबोरे उजवीकडं उजव्या बाजूला बसले, डावीकडे बसला असं दिशा चुकली असते म्हणून सांगतोय. आणि म्हणून प्रतिस्पर्धी शाहिरी शब्दांचा जादूगार म्हणून त्यांची संबंध कोकणामध्ये ओळख आहे असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकासजी लांबोरे माऊली, त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण संगीतकार, त्यांचा सर्व संच, त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. मुंबई रंगमंच म्हटला की एक वेळ माणसाला किंमत कमी पण वेळेला महत्त्व मात्र जास्त आहे. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. तुमचा पैसा आणि पैसा वसूल करणार यात काय वाद नाही. आणि पुन्हा एकदा या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, आदरणीय विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रतिनिधीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज प्रत्येक शाहिराला, प्रत्येक कलाकाराला जे मोठं करतंय, ज्याला नावारूपाला आणतात त्याची खरी साक्षीचा मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जनसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा 2 नौका, एक नौका आहे कलगीची, दुसरी नौका आहे तुऱ्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून आज या रंगमंचावरती तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणलं त्याचे का जादू, या शाहिरांना मोठा केलास तू. आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले,
33 कोटी देव सर्वांना माहिती आहे, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माय बापा, अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय, म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? रक्षासह. यरसिंग माय बापाचा आहे शिरावरती हात, म्हणून या सभारणा आज तुमच्या प्रेमाची साथ, की असे अनमोल आहे रसिका तुझं माझं नाता. मी तर आहे त्या मातीचा दिवा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट. आणि म्हणून शायरांना पण एक सांगणार बोवा, मी वारंवार तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय कुणाला इथं वॉचमन ठेवलेलं नाही. स्वतः या काय लिहायचे शाहीर तेवढे लिहून घ्या, जो नको तो नाहीसा करून टाका, पण स्वतः ऐका. म्हणतोय काय? स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा, म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या 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 रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास खरा, दया सागरा तू श्वास खरा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास खरा, कलावंताच्या प्राणाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा.
सुराच्या स्वर कंठाला अंतरी येते भरती, अंतरी येते भरती. माय बापा नका विसरू, माय बापा नका विसरू, हा शाहीर ज्ञानाचा. माय बापा नका विसरू, हा शाहीर आहे ज्ञानाचा. हो सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास करा, दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. अरे सख्या माझ्या तू रसी राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाची भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा. छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. सन्माननीय ख्यातनाम शक्तीवाले शाहीर तेजलची पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंग फार, बरोबर आहे ना. विषय काय आहे? मुंबई रंगमंचावरचा. मित्रांनो, आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे. अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत. त्यातला अजून एखादा कुठेतरी परत लागेल मित्रांनो, निश्चित वादच नाही त्याबद्दल. पण विषय कसा आहे मित्रांनो, आज परिस्थिती बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं वाकड्या शिरायचं नाही. जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली. टायमिंग कितीचा आहे? टायमिंग किती? पण पहिली वारी किती वेळाची? अजून माझ्याकडे 25 मिनिटं. कोंबडा हरवल तेवढ्यात बस झाला. काय काळजी करू नका. आणि कोंबडा आणलेला आहे
मिरगाच्या राखणाला कोंबडा आणलेला आहे. हा ते म्हणतात कोंबडी. बुवा अजून सांगतोय मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात है ना. कोंबडी कापत नाही, मिरगाला कोंबडाच कापतात आणि देवाच्या राखणाला असा दाढीवाला बकरा कापतात म्हणून सांगतो. हा आता बुवा याचा काय भांडवल करू नका आल्यावर. ते म्हणतात कोंबडी कोंबडी कोण कापत, कोण पण सांगत बसलेला समाज सांगत मिरगाला कोंबडाच कापतात. त्याचं कारण का, मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते. परवा शाहिराने सुंदर विषय लावला होता. तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील संबंध बळीराजा जे काही शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे, गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ देत, गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ देत, संबंध बागबाडी सुखाचे राहू देत. आणि म्हणून त्या देवाला ती मिरगाची राखण दिली जाते प्रामुख्यानं. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे. नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्याने जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही. बरोबर आहे ना, बरोबर ना, बरोबर आहे ना. दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही, पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो. याचं कारण आहे विकृती. विषय काय आहे मित्रांनो, आज ही आदिमाया आहे, हे माझे भगवान शिवशंकर आहेत, हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाटाचा. म्हणून आज त्यांना जास्त दुखवणार पण नाही. आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या, म्हणून त्यांना जास्त दुखवणार नाही. पण मित्रांनो माझ्या मात्र तुमची निश्चित करणार. गाण्याचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती, तूच दे तू भक्त जनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती. कधी येईल कानावर गाणा अरे तुझी ती गोड आरती, मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोचिरी मंगल. आणि अमोल दादा औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवला. परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तर पावसाचा थेंब काय पडेल. दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी, माणसाला अवकाळी सुचले म्हणून तो पण माणसाचे जिरवतो. म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे, भले पाऊस नको येऊ देत, पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस, पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली. कधी एकदाचा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेन, तुझ्यासाठी दुर्वा बेल कधी आणेन, कधी तुझी ती गोचिरी मूर्ती बघेन. विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर तुमचं की लक्ष असावं मदन म्हणतोय. आणि शाहीर महत्वाचा मुद्दा, वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणं, उगाच कुणाला हिथं मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात, तुम्ही स्वतःला मोठं करा. अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगते पुन्हा एकदा, गायकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझे स्वतःचे. आज माझे गुरुवर्य विजयची निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठे कमी पडायचा नाही. आणि म्हणून विषय करतोय गाण्याचा, म्हणायचा आहे काय लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का, अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. गणा
तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागलंय? सांगा हो गणा, अहो कुणाचे करू मी पूजन, नाही सामोरी ती मुरगोजी, कसे तुझे गाऊ भजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी, नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी, कसे तुझे गाऊ भजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी, नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी, कसे तुझे गाऊ भजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन. आहा हो रान फुलाची दुर्वा वेगची कुजबुज झाली, नभागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली, शुक्र चांदणी फुलली अगाली, नभागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली, आल्या वर्षित लहरी पावसाच्या या सरी, आल्या वर्षित लहरी पावसाच्या या सरी, त्रिभुवनी सजली गावनी, नयनी घालून रंजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन. घालण्यावारा मोर पिसारा तुझी वाट पाहती, गोड सुरात ही गाणं कोकिळा तुझे गीत गाती, गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती, गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती, तुझ्या स्वागतासाठी पिल्ले तोरण मी हाती, तुझ्या स्वागतासाठी पिल्ले तोरण मी हाती, पंचवादीचे दिव्य ज्योतीचे नाव कुणाला निरंजन, सांगा हो गणा, कुणाचे करू मी पूजन, हो
हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सागरी तुझी मुलगी गोजी नाही सागरी तुझी मुलगी गोजी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा आहो कुणाचे करू मी पूजन या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझा भाऊ चंदन दर्डे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं मोबाईलचा डिस्प्ले गेला फरमाईश आलेला आहे अक्षय विजय आगरे माझे बंधू युट्यूबर आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे फरमाईश आलेली आहे मित्रांनो परवाच्या वारीला जी गवण गायली होती वेडी राधा मी या घनश्यामाची निश्चित मित्रांनो वेळ पण वाढत चाललाय पण काय काळजी करायची नाही वाटल्यास एक मुकुट आणि एक अंतर थोडक्यात बायांचा मान आपण हुडकू पण वेळेला मात्र निश्चित या ठिकाणी महत्व देऊ आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेले आहे गण झालेला आहे शाहिरांना पण एक माझं हात जोडून सांगणं गोवा तुम्हाला नवगणाचं गोंडायचं गणाला कौत बांधायचं ज्या काय तुम्हाला फरमाईश बदलवायच्या आहे त्या थोडक्यात बदलवा म्हणजे विषय काय शाहीर वेळ दुसऱ्या वारीला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या आहे ना भले हिसकांना पहिल्या वारीत नाही काढणार पण दुसऱ्या वारीत मात्र थोडीशी मजा येते आणि म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठेही वाकड्यात तिकड्यात न शिरता म्हणून मगाशी म्हटलं अजरामर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतोय झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलोय शाहीर तुमच्यासाठी तो पुरी परवाची फरमाईश आलेला आहे म्हणायचं आहे काय लक्ष असावं दिलाच ना नयनात माझ्या तू भरला बक्षीस आलेला आहे सन्मान्य श्री गोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचंय अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी भरला अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मिया घनश्यामाची धन्यवाद आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासाचा तर 5 मिनिटात हुडकून टाकायचा म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवळीचा गोड विषय शाहीर तुम्ही म्हणता ना यांना माझा लय त्रास होतो मला त्रास बिनास तुमचा काय होत नाही उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना नवऱ्याला बायकोनं डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही पण म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे प्रीतीचं तुमचं आणि माझं म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना नाही तर व्हायची फाटक्या गुडीची वाडा असं व्हायला नको विषय गातोय गवळणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं की सुरमुरलेचे छोडून काना मला करतो या वेळी माझ्या प्रीतीची काना तुला
सांग लागल का गोडी नको तुझी काना या राधेला महाल माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का थोडी म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुरपेटीला अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये राधेची वसव एवढीच तुला राधा काय सांगते म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असं म्हणून म्हणतं तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम हो जीवन अपना सारा सनम असं का बोलायला लागतं त्यांचा काम सोपा करतो त्या चालीचा अधिकार व्हायचं माझ्या भागाला भाग द्या त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्री हरी वाजवी तो मधुर बासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी हो ये ना तू घरी माझ्या गिरधारी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू मेल्या मनाला कशी मी गाणं समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू हो सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही दिला तुझी न्यारी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी यमुना गिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी अंतरीचा हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का अंतरीचा हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला माझी प्रीत आहे प्यारी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी यमुना
दिली कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी हो मीना तू घरी माझ्या गिरी घरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी. आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपत. 5 मिनिटं आहेत ना? आहेत ना? फक्त 5चाच भाग होतो. 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहीरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या. पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कारणावरती विषय असावा, विषय असं विश्लेषण करतोय. मित्रांनो ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे का? वनवाद जीवाचा. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालू आहे तुमचे, शोधा थोडा डोका चालवा. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवून माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. पण तिला फिरवाय ना एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा हिरो होंडा बघा आल्यावर हिरो होंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्या चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपा करतोय ना. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय घातोय प्रश्नपदाचा. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपद अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवा या गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवा या गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून. गावा करून गावसर नका घेऊ तुम्ही माघार, घेऊ तुम्ही माघार, नका घेऊ तुम्ही माघार. वाचा ग्रंथाचा सार नाही तर होईल तुमची हार, होईल तुमची हार, होईल तुमची हार. अहो बोलत खोट जनसागर हा जाईल हसून, बोलत खोट जनसागर हा जाईल हसून. तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, पण उत्तर देण्यासाठी बुवा या गुरुला पुसून. नका बघू असं
वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक काटा अजून 5 मिनिटावर गेलेला नाही, पण तरी सुद्धा रात्र थोडी आणि सोंगा फार. ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून, जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावता तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.